पवार कुटुंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चौथा दिवस। आरोपींना अटकेची मागणी। गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याने चांगुणा पवार यांनी आपल्या लेकराबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। दिनांक 26 जून 2026। पोलीस स्टेशन गोंदी पोलीस स्टेशन। लागू करण्यात आलेली कलमे भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 123, 115(2), 352, 351(2) आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटले तरीही संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजेपासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत प्रशासन आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत उपोषणातून मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका चांगुणा पवार यांनी घेतली आहे। पोलिसांकडे वारंवार दाद मागितली आहे। गुन्हा दाखल होऊन इतके दिवस झाले तरी आरोपी मोकाट फिरत आहेत। जोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथून एक पाऊलही मागे हटणार नाही। न्याय मिळेपर्यंत आमचे हे आमरण उपोषणाचे आंदोलन सुरूच राहील। प्रशासनाचे वेधले लक्ष। पवार कुटुंबियांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद परिसर आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे। भरपावसात किंवा कडक उन्हात आपल्या लहान मुलांसह उपोषणाला बसलेल्या या कुटुंबाला न्याय मिळतो का आणि पोलीस प्रशासन आरोपींना कधी गजाआड करते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। माझं पूर्ण नाव चांगुणा अंगद पवार, मी राहणारे रामगाव वस्ती। मी उपोषणाला याच्यामुळे बसले, मला औषध पाहिजे होतं। औषध पाहिल्यानंतर मी संभाजीनगर रुग्णालय घाटीमध्ये मी 12 दिवस ॲडमिट राहिले। त्याच्यानंतर सुट्टी घेतल्यानंतर मी गोंदी पोलीस स्टेशनला गेले। तिथं मी तक्रार दिली। गुन्हा दाखल होऊन आज 15-20 दिवस झाले। त्यांनी काही माझ्या गुन्ह्यातले आरोपी उचलले नाही। माझी विनंती आहे, मी उपोषणाला याच्यामुळे बसले की माझे गुन्ह्यातले आरोपी लवकर त्यांनी अटक करावी।